सेकंड ॲडजस्टमेंट आहे आपली आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. चालू वर्षाचा खर्च आहे पण तो दिलेला नाही. फायनल अकाउंट तयार करत असताना पूर्ण वर्षाचा खर्च आपल्याला दर्शवायचा असतो. मग तो खर्च आपण चालू वर्षामध्ये दिलेला असू दे अगर नसू दे, तो आपल्याला त्या ठिकाणी रेकॉर्ड करावाच लागतो. त्याचा पहिला इफेक्ट काय आहे तर ॲड टू द पर्टिक्युलर एक्सपेन्स. म्हणजे काय? ॲड म्हणजे बेरीज करायचे, पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड करायचं. मग हा खर्च कुठं असतो तर तो डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तो खर्च एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला असेल किंवा प्रॉफिट लॉसच्या डेबिटला असेल. एक इफेक्ट झाला त्या पर्टिक्युलर खर्चामध्ये काय करायचं तर आपल्याला ॲड करायचं आहे. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यायचा आहे. कारण लायबिलिटी साईड म्हणजे आपली देणं असते, देता साईड असते, देणीची बाजू असते. मग हा जो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा खर्च आहे तो आपण चालू वर्षात दिलेला नाही, तेवढं आपल्या व्यवसायाला देणं लागतं. म्हणून याचा दुसरा इफेक्ट जातो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. तर इथं आपण फॉर एक्झाम्पल काय घेतलंय तर आउटस्टँडिंग वेजेस घेतलेत. वेजेस हा आयटम असतो कुठं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला त्याची नोंद आपल्याला करायची असते. त्यामुळं टू वेजेस हे ट्रायल बॅलन्समधलं आपण आयटमचं इथं अमाऊंट लिहून घेणार आहे आणि ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेले आउटस्टँडिंग आहेत ते इथं ॲड करणार. ॲड आउटस्टँडिंग वेजेस ॲडजस्टमेंटची अमाऊंट दोन्हीची टोटल करून आउटरला आपली बॅलन्सिंग फिगर येईल. हा एक इफेक्ट झाला, पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड झाले. आणि दुसरा इफेक्ट घ्यायचा आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, आउटस्टँडिंग वेजेस असणारी ॲडजस्टमेंटमधली अमाऊंट. म्हणजेच काय? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲड करून लायबिलिटीला. थर्ड ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. इथं दोन शब्द आहेत, प्री आणि पेड. प्री म्हणजे आधी, पेड म्हणजे दिले, आधीच दिला. खर्च आहे त्यामुळे काय म्हटलं, आधीच खर्च दिला. मग जर आपण चालू वर्षाचा खर्च दिला तर आपण आधीच दिला असं म्हणू का? नाही. फी जर आपण फक्त आत्ता चालू वर्षाची 12वीची दिली तर FYची फी आधीच दिली असं म्हणू का? तर नाही. जर FYची आपण फी दिली असेल तर काय म्हणणार आपण? आधीच दिली. आणि 12वीची फी दिली तर काय म्हणणार? चालू वर्षाची फी दिलेली आहे. म्हणजे जर FYची फी दिली तर त्याला आपण काय म्हणणार आहे? प्री पेड, आधीच दिलं. मग तो चालू वर्षाचा आपला खर्च आहे का बिझनेसचा? तर नाही. म्हणून आपण तो काय करायचा असतो तर लेस करायचा असतो. म्हणून इफेक्ट डिडक्ट फ्रॉम पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. डिडक्ट म्हणजे लेस करायचा. कुठं तर डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. खर्च आपले दोन ठिकाणी असतात, एक म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. ह्या दोन्हीपैकी कोणत्याही एका अकाउंटच्या आयटमवरती आपल्याला ही ॲडजस्टमेंट येऊ शकते. तर ज्या आयटमवरती ती ॲडजस्टमेंट असेल त्या आयटममधून तो खर्च लेस करायचा. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला जातो, कारण आपण ॲडव्हान्समध्ये पैसे दिलेले आहेत, त्या व्यक्तीकडून आपल्याला तेवढे पैसे मिळणार असतात, येणं असतं. म्हणून त्याचा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला, कारण आपली असेट साईड म्हणजे काय तर येणे बाजू असते. प्रीपेड एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स. फॉर एक्झाम्पल इथं आयटम घेतला आहे सॅलरी, प्रीपेड सॅलरी. मग सॅलरी ही कुठं लिहिली जाते तर प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग टू सॅलरी ट्रायल बॅलन्समधली अमाऊंट येईल आणि जी आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले प्रीपेड म्हणून तेवढी काय करायची? लेस करायची. ॲडजस्टमेंटमधली अमाऊंट इथे इनरला घ्यायची, सॅलरीमधून इनरची अमाऊंट लेस करून आउटरला बॅलन्सिंग फिगर घ्यायची. जेवढी सॅलरी आपण ॲडव्हान्समध्ये दिली आहे तेवढी त्या कर्मचाऱ्याकडून पैसे आपल्याला मिळणार असतात, येणं असतं. येणं म्हणजे आपली कुठली तर बॅलन्स शीटची असेट साईड. म्हणून दुसरा इफेक्ट केला त्याचा प्रीपेड सॅलरी हा बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्यानंतर 4 नंबर इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, प्री रिसिव्ड इन्कम. आता प्रीपेड, पेड म्हणजे दिले खर्च. आता इथं प्री म्हणजे आधी, रिसिव्ड मिळालं, इन्कम इन्कम आधीच मिळालं. तर खर्चाच्या बरोबर विरुद्ध इन्कमचा आयटम आहे. जर आपल्याला ॲडव्हान्समध्ये इन्कम मिळालं तर ते चालू वर्षाचं इन्कम आहे का? तर नाही. मग तो चालू वर्षाचा खर्च आपण इन्कममध्ये दाखवू शकत नाही. म्हणून त्या इन्कममधून तो आयटम आपल्याला लेस करावा लागतो. त्यामुळे पहिला इफेक्ट डिडक्ट फ्रॉम पर्टिक्युलर इन्कम. मग आता हे इन्कम कुठं असतं तर ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे इनडायरेक्ट इन्कम हे फक्त प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ही प्री रिसिव्ड इन्कमची ॲडजस्टमेंट ही फक्त आणि फक्त प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडच्याच आयटमवरती असते. आणि ते इन्कम आपलं मग चालू वर्षाचं होऊ शकत नाही. म्हणून त्याच्यातून काय करायचं? डिडक्ट करायचं म्हणजे लेस करायचं. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, कारण ज्यांच्याकडून आपल्याला ॲडव्हान्समध्ये पैसे मिळालेत
त्यांना आपण 31 मार्च रोजी तेवढे पैसे देणं लागतो. देणं म्हणजे आपली लायबिलिटी साईड, म्हणून दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, प्री रिसिव्ड इन्कम. आता फॉर एक्झाम्पल काय घेतलं आहे, रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्समध्ये आपल्याला रेंट मिळालं. आता रेंट रिसिव्ड हा इनडायरेक्ट इन्कमचा आयटम आहे, त्यामुळे इफेक्ट कुठं होणार आहे, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रेंट रिसिव्ड हा ट्रायल बॅलन्समधला इफेक्ट होईल. आणि ॲडजस्टमेंट आपल्याला काय सांगते, प्री रिसिव्ड काहीतरी अमाऊंट आपल्याला सांगत असते. मग ती प्री रिसिव्ड काय करायचं, आपल्याला लेस करायचं आहे, कारण ते आपल्या चालू वर्षाचं इन्कम नाही. म्हणून रेंट रिसिव्डमधून जे प्री रिसिव्ड आहे ॲडजस्टमेंटमधील ते लेस करून बॅलन्सिंग फिगर घ्यायची. आणि जेवढी ॲडव्हान्समध्ये आपल्याला रक्कम मिळालेली आहे तेवढी आपण देणं लागतोय. देणं म्हणजे आपली बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड, म्हणून प्री रिसिव्ड रेंट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला या ठिकाणी इफेक्ट त्याचा येणार आहे. 5 नंबरची ॲडजस्टमेंट आहे इन्कम रिसिव्हेबल. रिसिव्हेबल आणि रिसिव्ड याच्यात फरक आहे. रिसिव्हेबल म्हणजे मिळणार आहे आणि रिसिव्ड म्हणजे मिळालं. हे मिळणार आहे म्हणजेच आउटस्टँडिंग आहे, यालाच आउटस्टँडिंग इन्कम किंवा ॲक्र्यूड इन्कम असंही म्हटलं जातं. म्हणजे चालू वर्षाचं ते आपलं उत्पन्न आहे पण आपल्याला अजून मिळालेलं नाही, असं जर असेल तर त्याला इन्कम रिसिव्हेबल किंवा आउटस्टँडिंग इन्कम किंवा ॲक्र्यूड इन्कम असं म्हटलं जातं. मग आता उत्पन्न कुठल्या वर्षाचं आहे, तर चालू वर्षाचं. मग काय झालं पाहिजे, ॲड झालं पाहिजे. म्हणून पहिला इफेक्ट ॲड टू द पर्टिक्युलर इन्कम. पर्टिक्युलर इन्कममध्ये ॲड करायचं. कुठं, ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे इन्कम इनडायरेक्ट इन्कम फक्त प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटलाच असणार आणि त्याच्यामध्ये ते काय करायचं तर ॲड करायचं. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला, कारण ते इन्कम आपल्याला मिळालं आहे का, तर मिळालेलं नाही, मिळणार आहे, येणं आहे. येणं म्हणजे आपली कोणती साईड, तर बॅलन्स शीटची असेट साईड. त्याचं एक्झाम्पल आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण पैसे गुंतवलेत, त्याच्यावरचं व्याज आपल्याला काय होणार आहे, मिळणार आहे, आपलं इन्कम आहे. मग आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला इंटरेस्ट आयटम असेल तर तो आपण इनर लिहायचा आणि जेवढं ॲडजस्टमेंटमध्ये आउटस्टँडिंग इंटरेस्ट सांगितलेलं आहे ते त्याच्यामध्ये काय करायचं तर ॲड करायचं. आणि सपोज हे जर इंटरेस्ट आयटमच नसेल आणि डायरेक्ट आपल्याला आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट दिलं तर सरळ सेपरेट आयटम लिहायचा, बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हा सेपरेट आयटम इथं नोंदवायचा. पण त्याची नोंद कुठं होणार आहे, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. जर तो आयटम असेल तर त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि जर तो आयटम पर्टिक्युलर दिला नसेल तर सेपरेट त्याची नोंद आपण त्या ठिकाणी दाखवायची आहे. आणि हे जे आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे ते मिळालेलं नाही, अजून मिळणार आहे, येणं आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हे असं लिहून ठेवायचं. त्यानंतरची ॲडजस्टमेंट आहे बॅड डेट्स. त्यालाच ॲडिशनल बॅड डेट्स किंवा न्यू बॅड डेट्स असं म्हणतात. आता बॅड डेट्सचा अर्थ काय, तर इररिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम डेटर्स. डेटर्स म्हणजे काय, तर उधारीवर आपण ज्यांना ज्यांना माल विकलेला असतो त्यांच्याकडून आपल्याला पैसे मिळणार असतात, पैसे येणं असतं, त्याला आपण डेटर्स म्हणतो. आणि त्या डेटर्समधील काही रक्कम आपल्याला मिळणारच नाही, आपली रक्कम बुडणार आहे, हे 100% आपल्याला जेव्हा कन्फर्म असतं, माहीत असतं, तेव्हा त्याला आपण बॅड डेट्स म्हणतो. म्हणजेच काय, तर इररिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम डेटर्स इज कॉल्ड ॲज बॅड डेट्स. मग बॅड डेट्स आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये पण दिलेले असू शकतात आणि ॲडजस्टमेंटमध्ये पण दिलेले असू शकतात. तर ॲडजस्टमेंटमधले जे बॅड डेट्स आहेत त्याला न्यू बॅड डेट्स असं म्हणायचं. मग आता याचे इफेक्ट, तर पहिला इफेक्ट काय सांगितला आहे, शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बॅड डेट्स म्हणजे आपला लॉस आहे, मग लॉस आपल्याला कुठं नोंदवायचा असतो, तर प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. म्हणून याचा इफेक्ट कुठं सांगितलं त्यांनी, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. मग ह्याची नोंद सेपरेट करायची का, तर ॲड टू द ओल्ड बॅड डेट्स इफ एनी. जर ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला बॅड डेट्स दिले असतील तर त्या बॅड डेट्सना आपण ओल्ड बॅड डेट्स असं म्हणत असतो. लिहिताना ओल्ड शब्द नाही लिहिला तरी तिथं चालतो, टू बॅड डेट्स म्हणून लिहिलं तरी चालतं ओल्ड बॅड डेट्सला. जर आपल्याला ते ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेट्स दिले असतील तर पहिल्यांदा ते प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू बॅड डेट्स म्हणून लिहून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आत्ताची जे काय ॲडजस्टमेंटमधले आहेत ते बॅड डेट्स आपण तिथं ॲड करायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेट्स दिलेले होते आपल्याला 100 रुपये, म्हणजे आपल्याला काय माहीत होतं आतापर्यंत आपले काही पैसे किती बुडालेले आहेत, 100 रुपये. आणि ॲडजस्टमेंट सांगते की आता अजून नवीन बॅड डेट्स तुमचे क्रिएट झालेत 50 रुपये. मग आता आपलं बुडीत आता किती झालं, पहिले 100 रुपये आणि आताचे 50 रुपये, असं टोटल बुडीत पैसे आपले किती झाले, तर 150 रुपये, 150 रुपये. म्हणजेच काय झालं, त्या बॅड डेट्स तेवढ्यानं वाढले. म्हणून बॅड डेट्समध्ये काय होतं तर त्याचा इफेक्ट ॲड होतो.
दुसरा इफेक्ट डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्समधून